HT न्यूज इंडिया, सच के साथ। नमस्कार, मैं खुशी, स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। बनावट कागजात करने वाले महेश बत्रा की कब होगी जांच? गौर कुंभार मूर्तिकार औद्योगिक सहकारी संस्था की बनावट कागजात करने वाले महेश बत्रा की आखिरकार जांच कब होगी? वजह की शिकायत के बावजूद अब तक प्रशासन की ओर से कोई जांच पड़ताल नजर नहीं आ रही है, जिसके चलते प्रशासन पर सवाल उठ रहे हैं। आइए जानते हैं वजह से इस संदर्भ में क्या कहा उन्होंने। वर्धा से अरबाज पठान के साथ निखिल बावड़े की रिपोर्ट। मी निखिल बावणे, HT न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आम्ही आलेलो आहे राजेंद्र वजे यांच्या घरी। हे सिंधीमेघे येथे राहतात। यांच्या सहकारी संस्थेची असलेली शेती सालोड हिरापूर इथे आहे। ही शेती महेश बत्रा यांनी बनावटी कागदपत्रे करून स्वतःच्या नावावर करून घेतली। त्यामुळे यांना फार त्रास होत आहे। यांनी त्यासाठी तक्रार सुद्धा केली आणि विविध ठिकाणी जाऊन यांनी निवेदन दिले, तक्रारी केली, तरी पण यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही। त्याच्याकडून जाणून घेऊया त्यांचे मत। तक्रार केली आहे, एसपीकडे तक्रार केली आणि तहसीलदाराला दिलं निवेदन, कलेक्टरला दिलं, नायब तहसीलदार, पोलीस स्टेशन सावंगी यांना सर्वांना कंप्लेंट केली आहे। अजूनपर्यंत काही कारवाई झालेली नाही। तर समोर काय 8-10 दिवसातून अजून वाट पाहू। नंतर मग सामाजिक संघटना आहेत, अजून नागपूरला आयजीकडे नंतर करू काही। मी इतके निवेदन दिले, तक्रारी केली, तरी पण प्रशासनाचा योग्य प्रकारे तुम्हाला प्रतिसाद नाही मिळालेला आहे, त्याचा न्याय नाही मिळालेला आहे। तर याच्या पुढे पण असं काही तुम्ही कोणता कदम उचलाल की याच्या समोर तुम्हाला आणखी न्याय मिळावा यासाठी? आता त्यांचा तपास चालू आहे, आता माहित पडेल काय होतं। तरी पण यामधून जर आणखी काय पर्याय निघाला नाही तर समोर तुम्ही कुठवर जाल किंवा काय करू शकाल? आमची संघटना आहे आणि संस्थेचे काही सर्व सभासद आहे, आम्ही सर्व ठरवू, नंतर समोरचा पाऊल उचलू। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।